मी डोंबिवलीत यायच्या आधी फक्त आपापल्या नृत्य संस्थांचे वार्षिक कार्यक्रम किंवा 3-4 वर्षातनं एकदा एक अॅन्युअल प्रोग्राम व्हायचा. मी आल्यापासून हे मान्यही केलंय काही नृत्यगुरूंनी डोंबिवलीत, म्हणजे कार्यक्रमांमध्ये खुल्या कार्यक्रमांमध्ये मान्य केले की शीतल डोंबिवलीत परत आल्यापासून हे इतके कार्यक्रम सुरू झालेले आहेत. एकटी मुलगी आहे, मुद्दामून बोलायला यायचं, मग तू काय करते, मग तू कुठे राहते, असे अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले. मग सुरुवातीला मी खरं सांगायचं बावळटपणासारखं, मग नंतर हळूहळू कळलं की हे खरं म्हणजे अगदी कुठे राहते असं नाही. पण मी डान्ससाठी जायचंय, मग लोकांना सांगायचं डान्स क्लासला पुण्याला नाचायला लागायचं शांत. इतकं मला डान्सने आज दिलंय ना, सुखामध्ये डान्स होता, दुःखामध्ये डान्स होता, सगळ्या बरोबर माझा डान्स बरोबर आहे, डान्स माझ्या बरोबर आहे, मग मी डान्सला कधी सोडणार नाही, मी नक्की माझ्या मनाची ठेवलं. नमस्कार, टॉक द टॉक विथ देवयानी ह्या पॉडकास्टमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर गेस्ट म्हणून आलेले आहेत शीतल कपोले दांडेकर. शीतल एक अतिशय उत्तम सुंदर नृत्यांगना आहे. त्याचबरोबरीने तिचे स्वतःचे क्लासेस आहेत. पुण्यामध्ये शमाताई भाटे यांच्याकडनं तू तुझं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहेस, राईट? येस. सो आपण अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहोत. शीतल, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू देवयानी, तू मला आज इथे तुझ्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं, त्याच्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते. मी खूप उत्सुक आहे तुझ्याशी गप्पा मारायला. आपण सुरू करूया हा पॉडकास्ट. येस. जनरली कसं असतं शीतल, की ज्या वेळेला गेस्ट आमच्याकडे येणार असतात ना, तेव्हा आम्हाला असं असतं की आता हे काय बोलणार आहेत. पण आम्हाला आज अजून काही गोष्टी आहेत ज्या तुझ्या बघायच्या आहेत. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. लहेजा आर्ट फाउंडेशन तुझं जी संस्था आहे नृत्याची, कथ्थक नृत्य तिथे तू शिकवतेस, त्याच्या किती 4 ब्रांचेस आहेत? ओके. 2012 साली मी लहेजा आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. मी कायम सांगते की लहेजा असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, उच्चार आहे. येस. लहेजा मी म्हणत नाही, लहेजा हा उर्दू शब्द आहे. ओके. तर लहेजा आर्ट फाउंडेशन, लहेजाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ढंग, ढब किंवा शैली, स्टाईल असा लहेजाचा अर्थ होतो. तर तो मला खूप माझ्या नृत्याशी खूप रिलेटेड वाटला. म्हणून मला त्यावेळेला जेव्हा संस्थेचं नाव काय ठेवायचं, क्लासचं नाव काय ठेवायचं, तेव्हा असं झालं की गुरुपंडिता रोहिणीताई भाटे यांचं लहेजा नावाचं एक खूप सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलं त्यावेळी. तर ते माझ्या MA पार्ट 2ला सेकंड सेमला जे थिसिस करायचा असतो, तर ते थिसिसच्या वेळेला ते मला म्हणजे मी अभ्यासासाठी घेतलं होतं. ओके. म्हणजे मी ते लहेजा अगदी कुशीशी घेऊन झोपायचे, इतकं मी त्याच्याबद्दल त्यावेळेला होते मी त्याच्याबरोबर. तर ते खूप एक तर नाव भावलं होतं त्यावेळेला. आणि मग नंतर काय करायचं, पण मग ते डोक्यात होतंच कुठेतरी. म्हणून मग मी लहेजा आर्ट फाउंडेशन असं नाव ठेवलं माझ्या संस्थेचं. 2012 पासून डोंबिवलीमध्ये. ओके. म्हणजे जवळजवळ 13 वर्ष झाली पूर्ण झाली आता. क्या बात आहे. वा. एवढा मोठा पल्ला गाठता आला, पण खूप छान वाटतंय. आणि मी म्हणजे डोंबिवली ईस्टला माझी मेन ब्रांच आहे, आणि डोंबिवली वेस्ट आणि बदलापूर वेस्ट, आणि आता नुकतीच मी 2 महिन्यापूर्वी रुणमाल गार्डन्स डोंबिवली ईस्ट इथे 4थी ब्रांच माझी सुरू केली. क्या बात आहे. 100 पेक्षा अधिक मुली आता माझ्याकडे 4ही ब्रांच मध्ये शिकतायत. वा. तर मस्त. शून्यापासून म्हणजे एका मुलीपासून सुरुवात केली हा प्रवास म्हणजे मोठा झाला. 2012ला तुझ्याकडे एक विद्यार्थिनी होती पहिल्या दिवशी. क्या बात आहे यार. आणि आता हा पल्ला एवढा मी गाठू शकले, म्हणजे खूप मोठी गोष्ट. नाही, डेफिनेटली सोपं नाहीये, पण चॅलेंजिंग आहे या काळात काम करणं, आणि खूप मजा येते. म्हणजे स्ट्रगल आहे, पण छान आहे. स्ट्रगल आहे म्हणजे नेमकं काय आहे, कारण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. म्हणजे मी आज तुला या पॉडकास्टवरती बोलवण्याचं कारण असं आहे, आता इथे सगळे ऑन्ट्रप्रेनर्स येतात बेसिकली, पण मला तुला का बोलवायचं होतं, कारण हा आता एक व्यवसाय नुसता आपण वेगळीकडे ठेवूया, म्हणजे क्लासेस काढलेत मग तो व्यवसाय झाला. तुझ्या भावना त्याच्या मागच्या खूप जास्त आहेत, आणि त्याच्याबरोबरीने तू मुलींबरोबर जे तुझं सगळं ओव्हरऑल एक वागणं किंवा त्यांना शिकवण्याची तुझी जी पद्धत आहे, किंवा त्यांना सांभाळून घेणं, किंवा प्रत्येक कार्यक्रमात मी तुझ्या बघितलं आहे की तुझ्या मुली स्टेजवर जास्त असतात. आणि फॉर्च्युनेटली बाकीचे जे मी क्लासिकल कार्यक्रम बघितले त्यात तसं दृश्य नाही आहे. आणि मला म्हणून तुला इथे बोलवायचं होतं की फक्त बिझनेस हा फोकस न ठेवता तू अनेक संस्कार आज त्या मुलींना देतेस, तर तेही कुठेतरी रुजवले गेले पाहिजेत
आजच्या पुढच्या पिढीवरती. नृत्य मुळात शास्त्रीय नृत्य शिकवणं म्हणजे केवळ ते कथक मधलं जे मटेरियल आम्ही म्हणतो तोडे तुकडे शिकवणं हे नाहीये, तर ते संस्कार पुढे नेणं आहे, संस्कार मुलींना शिकवणं हे आहे. तर ते कुठेतरी पुढे जाणं, जे मी शिकले, मी अगदी गुरुकुल पद्धतीने म्हणजे मी गुरुगृही राहिले नाही, पण आम्ही पूर्ण दिवसभर क्लासवर असायचो, त्या पद्धतीनेच शिक्षण माझं झालं. तर त्या पद्धतीने तेव्हा जे शिकले मी, म्हणजे आधी तुला सांगू का देव्यानी, आधी माझ्या गुरूंनी आम्हाला आधी असं सांगितलं की आधी तमिश शिका मग डान्स शिका. ओ, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर कसं वागायचं ते शिका, कसं बोलायचं ते शिका, मग डान्स येईल तुम्हाला, हे शिकलो मी आधी. पण आणि ह्या संस्कारातनं मी वाढले. खरं सांग, असे गुरु तुला मिळालेत म्हणून तू आज इथपर्यंत पोहोचू शकले. म्हणजे एक माझ्या मागे जे नाव आहे ना, गुरु पंडिता शमाताई भाटे, हे नाव खूप मोठं आहे देव्यानी, आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम पाठीशी आहे, म्हणून हे आज मी काम इतक्या लेवलला करू शकते. डेफिनेटली. आणि ते म्हणजे मी जवळनं अनुभवलं, मध्ये आपण एक कार्यक्रम एकत्र केला, त्यानिमित्ताने मला ते खूप जवळून बघायला मिळाली की तुझी जी सतत म्हणजे एक मेहनत किंवा त्याच्या मागची एक ती म्हणजे काय असतं की मुलींना पुश करायचं आहे, तुला त्या मुलींना पुढे घेऊन यायचं आहे, ही जी तुझी एक जिद्द बघितली ना मी बघत आले ना. लहानपणापासून जेव्हा शमतेंकडे गेले तेव्हापासून मी हेच बघत आले की त्यांनी आमच्यावर जेवढी मेहनत घेतली ना ते खूप कमाल आहे, आणि आम्हाला तेच पुढे न्यायचंय. करेक्ट. पण तुला असं म्हणजे कुठे डिफरन्शिएट होतेस का तू, किंवा वाटतं का बघताना समोरून, आता त्यावेळेला तू शिष्या म्हणून होतीस आणि आता तुझ्याकडे ज्या काही शिष्या आहेत, तर असं कुठे तुला वाटतं का की आताचा काळ खूप बदललाय, म्हणजे मुलांच्या एक मेंटॅलिटीत पण ओव्हरऑल बऱ्यापैकी फरक पडलाय. जास्त पालकांच्या मानसिकतेत खूप फरक झालाय देव्यानी. खूप ना आमच्या आईवडिलांनी कधी म्हणजे आपल्या आईवडिलांनी कधीच एक तर क्लासला आपल्याला घातल्यानंतर फी किती, मग महिन्याचे 8 क्लास समजा नाही झाले, 8च्या ऐवजी 7 क्लास झाले तर मग आम्ही एका क्लासचे पैसे नाही द्यायचे का, ही मानसिकता त्यावेळेला आपल्या क्लासची नव्हतीच, मी तुला खरंच सांगते. किंवा आता माझी मुलगी मे महिन्यात क्लासला येणार नाही तर मी फी देणार नाही, अरे बापरे, मानसिकता हल्ली असते. किंवा 15 दिवस आम्ही नाहीच आहे, मला मी 15 दिवस नाहीये तर मी पुढचे 15 दिवस पण मी मुलीला क्लासला पाठवत नाही, म्हणजे मी 1 महिन्याची फी देणार नाही, अशी मानसिकता झाली आहे. किंवा आता घराच्या जवळच क्लास आहे ना, तर मग आपण इथेच जवळ आहे तर मग इथेच घालू. तिथे काय कोण शिकवतं, कसं शिकवतात, त्या व्यक्तीचं नाव काय शिकवणार आहे, हे मी फक्त डान्स बद्दल बोलत नाही, इन जनरल कलेचे की जिथे कला शिकवली जाते तर तिथे जवळ 1 तास मुलगी जाते ना क्लासला, अशी मानसिकता असते की कुठेतरी तिला बिझी करायचं. तर असं नाहीये ना. खरंय, आपण एक कला शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी ज्यावेळेला जातो तर, आणि दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की आपण ह्या फेजेसना सामोरे जातोय आणि खूप त्रास होतो या सगळ्याचा, माहितीये का, खूप त्रास होतो, पण पार्ट ऑफ द गेम, वी हॅव टू डील विथ इट, ऑप्शन नाहीये. पण तुला मी सुदैवाने एक गोष्ट नक्की सांगेन की आपल्याकडे क्लासला आल्यानंतर माझ्याकडे आता एवढ्या मुली आतापर्यंत माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत. कोणीही पालकांनी आतापर्यंत म्हणजे सुरुवातीला समजा कोणी विचारलं असेल चौकशीच्या दरम्यान आणि क्लासला मुलीला घातलं, त्याच्यानंतर कोणीच तक्रार नाही केली अशी की मग 7च क्लास झाले का, मग 6च झाले का, कारण त्यांना जो आपण रिझल्ट देतो ना तो आलोय कन्सिस्टंटली. गेल्या 13 वर्षात मी तुला अभिमानाने सांगेन की आपल्या क्लासचा रिझल्ट हा फक्त फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन एवढाच आलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे हे मी मेंटेन केलं. हे माझं ना दर सेमला मी मला चॅलेंज करते की आता एप्रिल मेचे रिझल्ट लागले जस्ट आता 10 दिवसापूर्वी जून मध्ये, तर पुढच्या सेमला मुलींना बसवताना आता ह्याच्या पुढचा रिझल्ट पण असाच असला पाहिजे. हे काम माझं मी मला देते की मला चांगलं शिकवायचं आहे आणि माझ्या मुलींचा रिझल्ट हा चांगलाच आला पाहिजे. करेक्ट आहे. म्हणजे मुलींना जास्त जेवढा आनंद होतो ना त्याच्या दुप्पट आनंद मला होतो जेव्हा मुलींचा रिझल्ट लागतो. नक्कीच, कारण ते मी जिंकलेले असते ना, त्याच्यात मी प्रूव्ह केलं असतं स्वतःला. मला हे मला जास्त आवडतं खरंच करायला. ती एक छोटी अचीवमेंट आहे खरी तुझ्यासाठी, पण ती महत्वाची आहे, पण मोठीच आहे. कारण दरवेळेला एवढ्या मुली असतात ना पहिल्या परीक्षेपासून पुढच्या परीक्षेपर्यंत, त्याच्यामुळे आणि पोर्शन प्रत्येक मुलीची हे वेगळी वेगळी असते, शारीरिक क्षमता वेगळी असते,
ग्रास्पिंग तर प्रत्येकीचं वेगळं आहे, प्रत्येक मुलीचं वेगळं असतं, पण तरी आपल्याकडे सगळ्या मुलींचे रिझल्ट चांगले असतात. तर हे कुठेतरी मी घेतलेलं चॅलेंज आहे पहिल्या वर्षापासून टिल डेट आणि अर्थात पुढे. येस, डेफिनेटली. आणि तुमची ती मेहनत जी काय सगळी ओव्हरऑल चालू असते ती बघितली आहे मी. आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल की डान्सच करते सोपं आहे, किंवा कोणतीही मुलगी जेव्हा क्लासिकल शिकायला बेसिकली म्हणून जाते तर ते शास्त्रीय नृत्य, त्याच्यामागे शास्त्र आहे आणि आपण आपल्या मुलांना ते शिकवायला पाठवतोय, हे कुठेतरी आधी तो मनात भाव असणं फार गरजेचं आहे. समजावणं मुळात खूप कठीण झालंय आताच्या मुलांना पण आणि पालकांना पण. म्हणलं तसं की मुलांना आता मी तुला छोटी छोटी गोष्ट एक एक सांगत जाते की आपल्या क्लासमध्ये मी ठरवलं की युनिफॉर्म करायचा. जसं शाळेत मुलं युनिफॉर्म घालून जातात, छोटी गोष्ट आहे देव्यानी की स्विमिंगला जातात मुलं, तर स्विमिंग कॉस्ट्युम घालूनच जातात, स्विमिंग पूल मध्ये उतरू शकत नाही. तुम्ही जर साल्सा शिकत असाल तर तुम्हाला ते छोटे कपडे एवढे हाय हिल्स घातल्याशिवाय तुम्ही साल्सा पंजाबी ड्रेस घालून मी आज गेले मामी बाहेरनं आले तर मी आज पंजाबी ड्रेसमध्ये करते तर तुम्हाला कोणी उभं करेल का क्लासमध्ये? तर नाही करत. बरोबर. ही शिस्त ते जर फॉलो करतात तर का नाही आपण. खरं. म्हणून मी क्लाससाठी युनिफॉर्म. दुसरी गोष्ट होती युनिफॉर्म करण्याची की हल्ली लहान मुलींकडे पंजाबी ड्रेसच नसतात. शास्त्रीय नृत्य तुम्ही शिकायला घेता म्हटल्यानंतर तुम्ही पॅन्ट म्हणजे स्लॅक्स आणि टी शर्ट घालून कसं नाही यायला पाहिजे. बरोबर आहे. शिकताना पण त्याच्यामुळे मी ठरवलं की क्लासमध्ये आपण युनिफॉर्म करायचा, दिसताना पण छान दिसतात मुली. करेक्ट. मी हळूहळू एक एक ऍड केलं. मी मुलींना सांगितलं टिकली लावून यायचं क्लासला, कंपल्सरी घुंगरू असले पाहिजे, घुंगरू शिवाय क्लासमध्ये यायचं नाही. घुंगरू, पाण्याची बाटली, युनिफॉर्म तुमचा हा असलाच पाहिजे. नियम, काही नियमावली आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर ही शिस्त आहे ना, एक हे संस्कार आहे. की स्ट्रिक्ट मी नाही राहिले तर मग आपलं आओ जाओ घर तुम्हाला, तिथे काही शिस्त नाही. एक तर 1 तासाची बॅच, मग त्याच्यामध्ये 10 मिनिटांनी उशिरा यायचं, 10 मिनिटं आधी बॅच संपवायची, हे माझ्या शिस्तीत बसतच नाही. 1 तास म्हणजे 1 तास मुली क्लासमध्ये नाचल्याच पाहिजे आणि मुली नाचतात. करेक्ट. त्याच्यामुळे हे तो जो रिझल्ट आणि जो मिळतोय तो तुला त्याच्यामुळेच मिळतोय डेफिनेटली. आणि म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या गुरूंनी तुझ्यावर केलेले जे संस्कार आहेत ते नाही म्हणता म्हणता ते एवढे ह्यूज आहेत किंवा त्याची डेप्थ खूप जास्त आहे आणि ते सोपं नाही. हा, एक्झॅक्टली. कारण ते तुझ्यात इतके खोलवर रुजले त्यामुळे तू ते पुढे नेऊ शकतेस. म्हणजे काही वेळेला चिडून सांगायला लागतं, हो, काही वेळेला प्रेमाने सांगायला लागतं, काही वेळेला हसून सांगायला लागतं, काही वेळेला उपहासात्मक असा पोचवायला लागतं मुलींपर्यंत, नाही काही वेळेला कळत नाही. आणि तसं वय काही वेळेला लहान असतात, त्यावेळेलाही तुला सांभाळून घ्यायला लागतं. मग साधारण याची एंट्री म्हणजे आता पहिल्या परीक्षेला जेव्हा बसवलं जातं तर काय एज ग्रुप असतो? सुरुवातीला तर मी जेव्हा क्लास सुरू केले ना, तुला मी खरं सांगू का, मी 7 पूर्ण वय घ्यायचे. अच्छा. म्हणजे अजूनही अनेक ठिकाणी 7 पूर्ण, म्हणजे तोपर्यंत थोडंसं राईट लेफ्ट मुलांना कळायला लागलं असतं, पायामध्ये स्ट्रेंथ आलेली असते व्यवस्थित. पण आत्ताची जी पिढी आहे ना, मी तुला सांगते एवढी शार्प आहे ना, तर मी हळूहळू मग ते 7चं 6 केलं, 6चं आता 5 वर्ष पूर्ण मी आता घेते मुलींना क्लासमध्ये. पण थोडं हळूहळू सुरुवात करते, मग अगदी खूप फुल फ्लेज शिकवत नाही, पण 5 पूर्ण झालेल्या मुली आहेत क्लासमध्ये. अरे वा. पण एक परीक्षेला मग मी लगेच बसवत नाही, 2-2.5 वर्ष त्यांना बेसिक त्यांचं पूर्ण झाल्यावरच त्यांना परीक्षेला बसवते. आणि तू ओव्हरऑल आता म्हणजे जर्नी तुझी सुरू करून आपण जर खूप ग्राफ मोठा आहे तुझं, पण मला इथे नमूद काही गोष्टी तुझ्याकडनं ऐकून घ्यायच्या आहेत. तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे तू क्षमाताईंकडे शिकलीस, त्याच्यानंतर तुझं तिथे MA कम्प्लीट झालं. हो, मी कथक नृत्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधनं MA केलं. राईट. तर तुझ्या ज्या पुढच्या गोष्टी तू अचीव करत गेलीस, तुला काही बक्षीस अवॉर्ड्स मिळाली आहेत, तर त्यात बक्षीस अवॉर्ड्स मिळाली हे ठीक आहे, म्हणजे मला आवडतं, अर्थातच छान मोठी गोष्ट आहे ती, पण मिळालं कप्पा बंद, पुढे जाऊया म्हणून तू एवढी ग्राउंडेड आहेस. माइट बी. कारण इथे अगदी आवर्जून सांगेन मी, तिला खूप जास्त अवॉर्ड्स आहेत तिच्याकडे आणि ती नेहमी असं म्हणत नाही मला काही मिळालं नाहीये, पण ते तसं नाही आहे. ओके, आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकतो. पण मला असं वाटतं की तू ज्या वेळेला एवढी स्वतः ग्राउंडेड आहेस तर तिथे तू तुझ्या स्टुडंट्सना पण एवढंच ग्राउंडेड राहायला भाग पाडत असशील, किंवा त्यांनी तसं राहावं ही तुझी मे बी अपेक्षाही असेल. अपेक्षा आहे, पण थोडंसं
काय होतं ना, थोडंसं आमच्या मधली वयाची गॅप थोडी कमी आहे, त्याच्यामुळे ती खूप मी आणि मी पण त्यांच्या बरोबर खूप त्यांची जवळची ताई, जवळची मैत्रीण अशाने थोडेस आमचं बॉन्ड आहे आमचा. तर ते थोडंसं काही वेळेला मला कठीण जातं. पण प्रयत्न करते मी नक्कीच. गुड गुड. आणि तू इंटरनॅशनल शोज पण काही केलेले आहेस ना? माझ्या गुरूंबरोबर पहिल्यांदा 2013 मध्ये आम्ही ऑस्ट्रियाला गेलो होतो. ओके. तिथे आम्ही 25 दिवसांची टूर केली होती ती. आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्सेस, ताईंचं वर्कशॉप, मग ताईंना असिस्ट केलं तिथे. वा. आणि इस्रायलला आम्ही गेलो, आधी दोहाला गेलो, दोहावरून इस्रायलचा दौरा केला. अच्छा. ताईंबरोबरच ICCR थ्रू गेलो होतो. ओके ओके. आणि व्हाईट पासपोर्टवर गेलो होतो. व्हाईट पासपोर्ट म्हणजे ऑफिशियल पासपोर्ट जो असतो, म्हणजे छान मोठी गोष्ट, अचीवमेंट. इट्स काइंड ऑफ अचीवमेंट. परत एकदा ताईंमुळेच हे झालं होतं शक्य. सो ह्या 2-3 गोष्टी खूप छान मिळून स्मरणात राहिल्या, कायमच्या स्मरणात आहेत. म्हणजे नक्कीच नक्कीच एकदमच खरंच. आणि अनेक फेस्टिवल्स मधनं तू स्वतः परफॉर्म केलंस. अनेक केले, कारण परत एकदा क्षमताईंमुळे अगदी सवाई गंधर्व महोत्सव मध्ये करता आलं, आणि खजुराहो महोत्सव मध्ये करता आलं, दिल्लीला कथक महोत्सव मध्ये करता आलं. यू जस्ट नेम इट. आणि आम्ही फेस्टिवल्स मध्ये नाचलोय केवळ क्षमतेमुळे. क्या बात आहे. आणि हा खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे खूप छान अनुभव मिळाला या सगळ्यांमुळे. बाहेर जाऊन कसं वावरायचं असतं, कसं लोकांशी बोलायचं, हे सगळं आम्ही ताईंकडनं शिकलो. आणि एक्झॅक्टली असं तू जे म्हणतेस ना की ग्राउंडेड, कारण आम्हाला ताईंनी तसं ठेवलं. त्याच्यामुळेच ते आहात तुम्ही. कारण एवढी अचीवमेंट झाल्यानंतर जनरली असं होतं की आता झालं, म्हणजे आता आय हॅव अचीव्ड समथिंग, आता काय मला फक्त छापायचे आहेत पैसे. हा जो एक ॲटिट्यूड बघितलाय, आणि म्हणून मी आज बोलतेय की हा ॲटिट्यूड आहे. बरं, असं नाही की फक्त वेस्टर्न कल्चरमध्ये, तो आपल्या कल्चरमध्ये सुद्धा आलाय. मी तेच सांगते, खूप जास्त आहे. आणि मला थोडंसं वाटतं की ही जी आता 20 ते 25 मधली जी जनरेशन आहे ना, झालं आमचं आता काय अलंकार झालं, आता क्लास काढायचा, आता हे सुरू. आणि मग मी प्रोफेशनल, आता मग कॉर्पोरेट शोज आणि हे, तर ते बाकीचं आधी झालं ना. आता आधीचं कशाला, मग तुम्ही परंपरा सोडून ट्रेंडिंग सो कॉल्ड त्याच्या मागे लागणं, त्याच्यामुळे हे होतंय, बाकी काही नाही. आणि अजून एक मला दरवेळेला राहून खटकते ती गोष्ट ही क्लासिकलच्या बाबतीत. म्हणजे मी शास्त्रीय नृत्य, आणि हल्ली खूप खूप जास्त प्रमाणात हिंदी गाणी, म्हणजे काही गाणी आहेत ती खरंच गोड वाटतात, ज्याच्यावर आपण क्लासिकल केलं सुंदर दिसतात ती, पण अगदी म्हणजे इंडो वेस्टर्न सॉंग्सवरती तुम्ही क्लासिकल वगैरे करणं, हे म्हणजे एक्झॅक्टली. पण ते ट्रेंडिंग आहे ना, काळ बदलला आहे ना खूप देव्यानी. काय होत आहे, काळ बदलल्यामुळे हे सगळं झालेलं आहे की तुम्हाला आता कोणीच तुला 1 तासाचा सोलो समजा ठेवला तर कोण बघायला येणार 1 तासाचा सोलो. काळ 1 मिनिटावर आलाय रील्समुळे. आणि जर तुम्ही आता कॅमेरा समोर सारखं नाही राहिलात ना, तर तुम्ही काहीच नाही, तुम्ही शून्य, तुमचं प्रेझेन्स नाही. सांगते, डोंबिवलीमध्ये कथकचे 25 ते 30 क्लासेस आहेत. व्हॉट? हो, ही सत्य परिस्थिती आहे. माय गॉड. आणि म्हणजे फक्त डोंबिवलीतलं सांगते, मी तुला सांगते, ईस्ट वेस्ट असं मिळून 25 ते 30 क्लास समजा असतील, तर प्रत्येक क्लासमध्ये समजा ॲव्हरेज 50 मुली. मी तुला 50च सांगते, फक्त 50. म्हणजे किती झाला आकडा? एवढ्या मुली फक्त कथक शिकतात. म्हणजे किती मुली विशारद अलंकार होतात दर 6 महिन्यांनी? खूप होतात, ती संख्या खूप आहे. आणि काय होतं, मग सगळ्या विशारद झाले, अलंकार झाले, मग आम्ही क्लास सुरू करणार. मग क्लास सुरू करणार तर कुठेतरी आजूबाजूला इथे फार तर अजून काय होतं, हे ह्याला करिअर म्हटलं जातं अनफॉर्च्युनेटली. तर हे करिअर नाहीये ना. डान्समध्ये करिअर म्हणजे फक्त अलंकार ही डिग्री घेतली झालं की झालं असं नाहीये ना. त्याला एक अनुभव पण गाठीशी पाहिजे ना तुमच्या, काहीतरी पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही गुरूंबरोबर राहिलं पाहिजे तुमच्या. अलंकार ही पहिली पायरी आहे असं मी तर म्हणेन. बरोबर, की एक तुम्ही एक जस्ट एक लेवल क्रॉस करून आता तुम्हाला अनुभवाला सुरुवात करायची. प्रवास सुरू होतो. आता तुम्ही तुमच्या गुरूंबरोबर राहिलं पाहिजे, तुम्ही गुरूंबरोबर अनुभव घेतला पाहिजे, त्यांच्याबरोबर उठबस करून. पण प्रत्येक वेळेला तेवढे तुकडे शिकायलाच पाहिजे तसं नाही. तुम्ही त्यांच्याबरोबर बसून सुद्धा, म्हणजे मी आता समजा माझं खूप कमी जाणं होतं दुर्दैवाने, आता ताईंकडे खूप भेट तुमची कमी होते, पण जर मी 2 तास ताईंसमोर बसले ना, तर मला इतके माझी अशी ओपन होऊन येते ना की अरे मला केवढं ऐकायला मिळालं.
म्हणजे काही वेळेला डान्सच्या पण गप्पा होत नसतील ना तरी मला असं होतं की अरे हे किती छान आहे, कारण तो अनुभव आहे ना ग त्यांचा. म्हणजे तो सहवास, गुरुचा सहवास तुम्हाला लाभणं हे गरजेचं आहे. सहवास आणि गुरूंचे आशीर्वाद. मी मुलींना, माझ्या मोठ्या मुलींना कायम सांगते की गुरूंचे आशीर्वाद असणं कायम तुमच्या पाठीशी हे खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे ग. आणि मला असं मिसिंग काय वाटतं माहितीये, आपल्याकडची गुरुकुल परंपरा जवळजवळ संपुष्टात आल्यात जमाय अनफॉर्च्युनेटली. आता हळूहळू परत कुठेतरी नव्याने त्याचं एक वेगळं रूप आहे. आपल्या पिढीपर्यंत आपण ते पाळलं असं मी, हा तेवढंच राहिलं पण ते त्याच्या पुढे जात नाहीये. आणि आताच जे गुरुकुल फॉर्मॅट्स आपण बघतो ते टोटली कमर्शियल गुरुकुल फॉर्मॅट्स आहेत. त्याच्यामुळे ते जे आपण अनुभवलंय ना, म्हणजे आता मी सुद्धा आमच्या कॉलेजेसमध्ये वगैरे एकांकिका व्हायच्या, म्हणजे आम्ही रट्टे खाल्लेले आहेत ग गुरूंकडनं. असं लिटरली म्हणजे आम्ही स्टेजवरती कचरा काढायचो की नाही हे तुम्हाला जमलं पाहिजे. पण त्याच्यामुळे आज ह्या लेवलला येऊन कुठेही लाज वाटत नाही, मी कुठचंही काम करू शकते. अगदी आम्ही सुद्धा याच लेवलला शिकलोय. म्हणजे आता आमच्या क्षेत्रात तर माहितीये सगळ्यांना की क्षमता खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे ते खूप छान आहेत पण त्यांची ती शिस्त आहे ना, ते स्ट्रिक्ट राहणं त्यावेळेला खूप गरजेचं होतं हे आत्ता कळतंय. खरंय, त्यावेळेला ते आमच्याशी एवढं स्ट्रिक्ट वागल्या म्हणून आम्ही आत्ता इतकं शिस्तीत छान काम करू शकतो. त्याचे फायदे आम्हाला आत्ता कळतात. तेव्हा त्या वयामध्ये 18-20 वर्षाचा असताना आपल्याला त्रास म्हणजे चिडचिड होते आपली, फ्रस्ट्रेशन की हे मी करायला नाही आली असं कुठेतरी त्या भावना असतात. तू म्हणतेस असं मी तर खूप मार खाल्ला त्यांच्या हातचा, पण मला ते आता खूप छान वाटतंय की किती छान आता त्याचा मला फायदा होतो. फायदा होतो, खूप मार खाल्ला. पण आता नाही ना आपण मारू शकत. तुला घडवायचं तर तू फक्त डोळ्यांनी बोलू शकते, तू तोंडाने बोलू शकतेस. बरं तू तोंडाने जे बोलशील ते घरी जाऊन काय वेगळं जाईल ह्याची गॅरंटी काहीच नाहीये. पण तरी मला अजून असं आहे की नाही आलंय कंप्लेंट तर चूडाचाच राहू दे बाबा. खरंच नाही आलंय कोणी कंप्लेंट करायला की तुम्ही ताई का ओरडलात तिला किंवा का मारत नाही मी, पण ओरडते नक्की. तुला माहितीये मी काही वेळा ते करावं लागतं. शिस्त थोडी नाही म्हटलं तर मग ते थोडं मुलं कुठेतरी वाहवत जातात, मग मस्तीच करत राहतात. त्याच्यामुळे ती मला कुठेच नकोय आपल्या क्लासमध्ये, तर ते मात्र मी कटाक्षाने पाळते क्लासमध्ये. दॅट्स रिअली गुड. आणि अजून मला एक तुझं नवीन व्हेंचर आहे ज्याच्याकडे यायचं आहे, जे तू रिसेंटली लॉन्च केलंयस, त्याच्याबद्दल. लॉन्च केलं येस, शिंजिनी बाय लहजा असं. माझ्या ते मी घुंगरू म्हणजे थोडीशी आधीची मी तुला स्टोरी सांगते की मी खूप जनरल पुण्यात मी एका ब्रांच मध्ये शिकवायचो, तर तिथे मग घुंगरू बांधायचे होते. एक मुलींची सुरुवात केली होती ना, तर मग मी म्हंटल की मी बांधून देईन घुंगरू, कारण घुंगरू बांधता येत होते म्हणजे विणता. तर मग ते जाऊन मी रॉ मटेरियल आणलं आणि मग मी घुंगरू बांधून दिलं सुरुवातीला मुलींना. खूप छान वाटलं मला. मग तेव्हापासून मग इथे आल्यानंतर तर सुरुवातीला मग नवीन मुली आल्या क्लासमध्ये, तर मग मीच बांधत होते ना सुरुवातीला, कारण ते बांधायचे कसं हे माहिती नाही. बरोबर. तर मग ते इतके वर्ष मी करत आली आहे. पण मग मला असं झालं हळूहळू तो व्याप ना माझा खूप वाढला गेल्या वर्षीपर्यंत. मग मला असं झालं आपण ह्याचा काहीतरी ब्रँड करूयात, कारण असा ब्रँड मी कुठे माझ्या आधी असा पाहिला नाही. करेक्ट. तर मग काय नाव द्यायचं, कुठून कसं करायचं हे मग माझं सुरू झालं. तर शिंजिनी म्हणजे साऊंड ऑफ घुंगरू. अच्छा. शिंजिनी बाय लहेजा असं मी त्या ब्रँड त्याला केला माझ्या बिझनेसचा. तर तो माझा बिझनेस आहे. माझ्या रेग्युलर ऑर्डर्स असतात बाहेर. मी सिंगापूरला, लंडनला, युएसला माझ्या रेग्युलर ऑर्डर्स जातात घुंगरूच्या. मुंबई, पुणे तर चालूच असतात, आपल्या मुलींच्या चालूच असतात. तर तो एक माझा एक नवीन व्हेंचर, नवीन म्हणजे आहे जुनाच पण नावारूपास आलं असं झालं, नवीन म्हणेन मी त्याला. शिंजिनी बाय लहेजा. कोणालाही जर अशी रिक्वायरमेंट असेल तर डेफिनेटली तुम्ही कनेक्ट करू शकता, कारण ती इंटरनॅशनली तर तुझा ब्रँड पोहोचलाय ऑलमोस्ट. आपल्याकडे तर नावासकट पोहोचणं गरजेचं आहे. येस. आणि खूप वेगळं आहे, कारण पॅरलली आपण ज्यावेळेला एखाद्या क्षेत्रात असतो त्यावेळेला पॅरलली दुसरी गोष्ट ॲज अ बिझनेस म्हणून करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण आता नुसतं तुम्ही एकाच गोष्टीवरती अवलंबून राहू शकत नाही.
काय बदललाय परत एकदा. त्याच्यामुळे आपलं कसं झालं ना, आपण नाही धड जुन्या काळातलं नाही धड नवीन मधली एक आपली जनरेशन जी अडकली आहे. आपल्याला जास्त अवघड जातं की आत्ताचं करायचं आणि मागचं सोडायचं. पण मी लकी समजते आपल्याला, कारण खूप सुंदर आपल्याकडे गोष्टी आहेत, जुन्यातही आहेत आणि नव्यातही आहेत. आपल्याला वी आर फॉर्च्युनेट की आपल्याला दोन्ही बघायला मिळालं. म्हणजे मोबाईल पण आपल्या पिढीपासूनच वापरायला सुरुवात झाली, बेसिक मोबाईल. मी पुण्याला गेले तर माझ्याकडे फोनही नव्हता खरं. म्हणजे आधीच्या जर्नीपासून सुरुवात केलीच माझ्या. तर मी सुरुवातच करते की मी सुरुवातीला लहानपणी शिकले, देवनारला आम्ही राहायचो, आशा दुधाळकर म्हणून होत्या. ओके. तर त्यांच्याकडे मी सुरुवात केली. अच्छा. तर तिथे मी आणि ताई जायचो, आई घेऊन जायची क्लासला, ट्वाइस अ वीक क्लास. आणि मग ते सुरू झालं, म्हणजे इतकं जंगल सुरू झालं, बेसिक सुरुवात तुझी तिकडे झाली. आणि मग आम्ही तिकड डोंबिवलीत आलो 95 साली. तर तेव्हा बाईंचे म्हणजे दुधाळकर बाईंचे इथे डोंबिवलीत पण क्लास होते. अच्छा. मग वर्ष 2 वर्ष त्यांच्याकडे सुरुवातीची केली. पण मग त्याच्यानंतर मग मी डॉक्टर वैशाली दुधे यांच्याकडे शिकले 3 वर्ष. म्हणजे मी तुला इयर सांगितलं तर मी 5वी 6वी 7वी असताना, इतकी छोटी असताना मी बाईंकडे शिकले. आणि मग त्याच्यानंतर आईने मला असं ठरवलं की आता आपण पुढचं शिक्षण घेण्यासाठी गुरु मधुरिता सारंग, ज्या पंडित बिरजू महाराजींच्या खूप सिनियर शिष्या होत्या, अनफॉर्च्युनेटली शी इज नो मोर, पण त्यांच्याकडे मग मी आई मला इथून गिरगावात, डोंबिवलीतून गिरगावात घेऊन जायला लागली इथून. तर दीदींचा क्लास माझा शनिवार रविवार असायचा. 8वीत होते मी फक्त तेव्हा. आणि हे किती वर्ष चालू होतं? 3 वर्ष. 8वी 9वी 10वी. हो 9वी म्हणजे पूर्ण वर्षभर. क्या बात आहे. म्हणजे का आता आपण त्यावेळेला असंच केलं ग. आत्ताची मुलं 10वी म्हणजे जून पासूनच क्लास बंद करतात, असं आपल्या वेळेला नव्हतंच. तर मग तिथून माझ्याकडे डोंबिवली गिरगाव तुम्ही किती वेळा जायचा? आठवड्यातून 2 दिवस. शनिवारी शाळा झाली की दुपारी आले शाळेतून की कपडे बदलायचे, पटकन खायचं काहीतरी आणि निघायचं. आणि मग 1 तास क्लास असायचा दीदींचा, अगदी मोजून. आणि मी 1 to 1 दीदींची शिक्षण होतं माझं. 1 to 1 ट्युशन असायची, 1 तासाचा बरोबर क्लास असायचा. आईला अलाउड नव्हतं आतमध्ये यायला, आई बाहेर बसायची. कधीतरी मग तिथे म्हणायच्या की दांबून येते आणि छोटी आहे. मी खूपच छोट होतो ना आपण, म्हणजे 8वीचं वय म्हणजे 13 वर्षाचं वय फक्त. आणि इथून आई मला घेऊन जायची तेव्हा गिरगावात. पण मग ते परत एकदा नव्याने माझं शिक्षण सुरू झालं कथकचं. 8वी 9वी पूर्ण वेळ यायचीच, आई बरोबर यायचीच प्रत्येक क्लासला. मग दीदींनीच आईला सांगितलं की उसको भी आने दो अकेले. तर मग घाबरलो ना आम्ही कसं, म्हणजे. आणि फोन बिन तेव्हा एवढ्या नव्हतेच ना, 98-99 साली लँडलाईन होते. मग काही नाही, एक दिवस क्लासमधनं निघालो, आई म्हणाली मला काहीतरी काम आहे, तू जा पुढे. गिरगावातून निघालो आम्ही. आणि मला तसा पहिल्यापासून तेव्हा रोड सेन्स बरा होता, सो मला माहिती होतं कसं जायचं, कुठून. इथून गिरगावातून डोंबिवलीत कसं यायचं हे सगळं माहिती होतं. पण अर्थात आई असायची ना बरोबर, त्याच्यामुळे तशी वाटायचं हे म्हणजे माहितीच नव्हतं, भीती वगैरे असं. पण तेव्हा तिने सांगितलं, मला आठवतंय की ती होती माहिती आहे, ते नंतर कळलं मला ती मागे होती. तर मग 66 मध्ये बसले, CST ला उतरले, गाडी पकडली आणि घरी आले. व्यवस्थित पोहोचले मी घरी तेव्हा. पण त्यावेळेला थोडंसं तेव्हा आईने आणि आईचं डेअरिंग केलं म्हणून पुढे माझं एवढं सगळं पुढे झालं. तुझं डेअरिंग पण तेव्हा एकदा असा एक किस्सा झाला माहितीये का तुला. एकदा आम्ही असा शनिवारचा क्लास झाला होता आणि मी तिला म्हंटल की मला आपण काहीतरी खायला घेऊ काहीतरी. तर तेव्हा पूर्वी तिथे CST ला स्टॉल्स होते, कोरडं खाणं काहीतरी मिळायचं. तर तेव्हा मी तिला इंडिकेटरला म्हटलं ह्या गाडीत बस. आणि मी बहुतेक जाऊन बसले कुठल्या तरी वेगळ्याच गाडीत आणि आई वेगळ्या गाडीत. आणि माझी गाडी, माझ्याकडे फक्त रुमाल होता, तिकीट वगैरे पैसे वगैरे काही संबंधच नव्हता. आणि गाडी सुटली ना, आणि आता काय करायचं, टेन्शन आलं. टेन्शन म्हणजे काही सुचेच ना. मुळात पहिलं मला भीती वाटली की TC आला तर काय होईल. पण माझ्या सुदैवाने तेव्हा TC आला नाही. मी डोंबिवलीला उतरले, बाबांच्या मित्राचं स्टेशनला दुकान आहे, त्याच्याकडे गेले. काका म्हटलं मला 10 रुपये दे, घरी जायचंय. 5 रुपये शेअर रिक्षा होती तेव्हा, 10 रुपये त्याच्याकडनं घेतले. मी घरी पोहोचले. घरी आई आली नव्हती अर्थातच, कारण ती मला शोधत असणार कुठे गेली ते. अर्ध्या तासाने
आली तिचा चेहरा मी अजूनही विसरू शकत नाही. जो काय तिचा चेहरा होता तो. काय टेन्शन त्याच्यामुळे स्वतःहून सोडणं आणि आपण मागे राहणं ही गोष्ट वेगळी आहे, पण ज्यावेळेला असं काहीतरी होतं काय जेव्हा झालं कळलं नाही. मी वेगळ्या गाडीत चढले होते का ती वेगळ्या गाडीत गेली ते मला अजूनही आठवत नाहीये. पण आमची चुकामुक झाली आणि पण मग ती आली. मग नंतर रडारड हे सगळं झालं. बस आम्ही शांत झालो. असे खूप किस्से. तर तुझे असे भरपूर किस्से असणार, कारण तुझं जर्नीच वेगळा आहे. आणि हे गिरगाव वगैरे म्हणजे हॅट्स ऑफ आहे बाबा तुला आणि काकूंना सुद्धा. कारण त्या एज मध्ये एक एवढ्याशा मुलीला घेऊन जाणं ही किती मोठी रिस्क होती त्यावेळेला. त्याच्या पुढची हाईट हे की पुण्याला गेले ना मग मी इथनं डायरेक्ट. म्हणजे गिरगाव जवळ त्यांनी ऑलमोस्ट ट्रेनिंग दिलं होतं की तू आता कुठेही जा आणि तू पोहोच करायला असं होतं. हो, म्हणजे मग नंतर 10वी झाल्यानंतर मग असं ठरलं की आता अजून पुढचं शिक्षण घेण्यासाठी मग आता कुठे जायचं, काय करायचं हे. तर गुरु नूतन पटवर्धन म्हणजे जिला आम्ही आमच्या म्हणजे राणीताई असं म्हणतो, उत्तम कथक नृत्यांगना आहे. तर राणीताईशी आईचं बोलणं झालं. तर राणीताईने सजेस्ट केलं की तिला शमतेंकडे तुम्ही पाठवा. माझ्या आईशी बोलली. ओके. तर तेव्हा मग ताईंनी नंबर दिला आणि मग ताईंशी बोललो. शमतेंशी बोलणं झालं. मग ताईंनी बोलवून घेतलं. मग आम्ही गेलो पुण्याला. मग हो असं जायचं असं 11वी पासून परत एकदा शनिवार रविवार माझा पुण्याचा प्रवास सुरू झाला. राणीताईनेच माझी तिच्या माहेरी, मग तिचं घर मोठं होतं माहेरचं, तर त्यांच्याकडे तिच्या एका भावाकडे माझी व्यवस्था केली राहायची. तर त्यांच्याकडे मी शनिवारी जायचे. शनिवारचा क्लास माझा व्हायचा नाही क्लासचा, कारण शनिवार मी रुयाला होते. 11वी 12वी रुयातनं गेलं आणि मग मी शनिवारी क्लास माझा झाला, शनिवारी कॉलेज झालं की मग मी प्रगतीने पुण्याला जायचंय. रविवारी 4-5 तास क्लास करायचे, दुपारच्या डेक्कनने परत. असं माझं 2 वर्षाचं रुटीन होतं. तेव्हा कुठेही लग्न, मुंज, बारसं हे काही नव्हतं. त्याच्यानंतर कधीच नव्हतं. पुढची काही वर्ष कोणत्याही फॅमिली फंक्शन्सना कुठेही फिरायला असं मी कुठेच नाही. सुट्टी नसायची, सुट्टी वगैरे काही नाही. दिवाळीची 4 दिवस सुट्टी फक्त वर्षात, एवढीच काय ते सुट्टी. मग तो प्रवास तू सगळं एकटीने केला? सुरुवातीला आई यायची माझ्या बरोबर. मग नंतर 12वीला थोडे दिवस आल्यानंतर तिने मला दाखवून दिलं की असं असं यायचंय. पण मग नंतर ती काय करायची, माझं कॉलेज असायचं शनिवारचं, मग मी कॉलेजला जायचे. ती माझी पुण्याची बॅग घेऊन दादरला यायची. आम्ही बॅग एक्सचेंज करायचो, आम्ही खायचो. मी ट्रेनमध्ये बसायचे प्रगतीला आणि पुण्याला जायचे. आणि ती मागची बदलापूर, आता ती कर्जत ट्रेन झाली आहे, पूर्वी बदलापूर होती ती, आणि ती बदलापूर पकडून घरी यायची. असं मग मी करायचे. आणि मग मी रविवारी डेक्कन एक्सप्रेसने परत यायचे. आणि पूर्वी ऑनलाईन रिझर्वेशन वगैरे काही नव्हतं. सो माझं मी रविवारी की बाबा जायचे वेस्टला रिझर्वेशन करायला, शनिवारचं आणि रविवारचं दोन्ही पटकन करून मग ते दोन्ही वेळचं करायचं, ते करून आणायचंय मग रिझर्वेशन. स्ट्रगल, भरपूर स्ट्रगल आहे. म्हणजे आता स्ट्रगल आता मजा वाटते, तेव्हा पण त्याला ते स्ट्रगल कुठे आपण असं म्हणतो का, जेव्हा आपण नाही, पण असं ऐकताना असं वाटतं की सोपं नक्कीच नव्हतं ना. मी तुला म्हणेन सोपं नव्हतं याचं कारण हातात फोन नव्हता. एकदा मला तिने जेव्हा गाडीत बसायची, बाय बाय करायचे मी दादरहून, जोपर्यंत मी घरी पोहोचत नाही पुण्याच्या घरी तोपर्यंत तिला कनेक्ट 3-3.5 तास काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि तसं म्हटलं तर 16 वर्षाचं वय. आणि आता आई झाल्यानंतर मी समजू शकते की हे किती कठीण आहे. खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे. त्यांनी त्या म्हणजे ऍज अ आई म्हणून त्यांनी काय त्यावेळेला फेस केलं असेल, आपल्याला सुद्धा काय होत असेल तिचं ते तिलाच माहितीये. खरं तर कठीण होतं, म्हणजे खरंच कठीण. आणि म्हणजे प्रवासात तुम्हाला काय अनुभव येतील, कोण लोक भेटतील, आपण काहीच नाही सांगू शकत. म्हणजे तो काळ पण असा नव्हता की हा गेली काही प्रॉब्लेम नाहीये. आपण लोक काय करायचं म्हणजे काय होतं, मी छोट्या छोट्या गोष्टी अशा की एकटी मुलगी आहे, मुद्दामून बोलायला यायचं, मग तू काय करते, मग तू कुठे राहते, असे अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले. मग सुरुवातीला मी खरं सांगायचं बावळटपणासारखं. मग नंतर हळूहळू कळलं की हे खरं म्हणजे अगदी कुठे राहते वगैरे असं नाही. पण मी डान्ससाठी जायचंय, मग लोकांना सांगायचं डान्स क्लासला पुण्याला असं वगैरे व्हायचं त्यावेळेला. मग नंतर मग मी इग्नोर करायला लागले, कोणाशीच बोलायचं नाही ट्रेनमध्ये, काही नाही खायचं नाही कोणी दिलेलं, हे काळाशाने पाळायचं असं. तर ह्याच्यातनं खूप शिकले. पण
काय होतं तुझं हा जर्नी त्यावेळेला आपण अनुभवातनं शिकणं जे म्हणतो ते घडलं, पण अनफॉर्च्युनेटली आता काही मुलींना या गोष्टी कळतायत पण त्या वळत नाहीयेत. म्हणजे मला असं वाटतं त्या वळणार पण नाहीत, कारण पालकांनी खूप इतकं त्यांना असं पॅम्पर्ड केलंय ना. म्हणजे मी इंद्रायणीने मी दारात बसून सुद्धा प्रवास केलाय त्याच्याने, मज्जा येते. म्हणजे आता असं वाटतं की मज्जा आहे, कारण तेव्हा काही वेळेला असं व्हायचं की आता अरे 2 दिवसांनी जायचंय आता अचानक पुण्याला, तर मग रिझर्वेशन नाही. बरोबर. मग साधं तिकीट काढायचं आणि कल्याणला ट्रेनला बसायलाच नाही, शक्यच नाही. त्याच्यामुळे दारात बसून वर लेडीज डब्यामध्ये वरती असा असतो तो एक शेवटचा डबा जो असतो, तर तिथे बसून असं सगळं आता मजा वाटते ते सगळं असं आठवतं. एक वेगळा स्ट्रगल. पण म्हणजे सोपं नव्हतं. सारखं सारखं मी तेच सांगेन की ते सोपं नव्हतं. आता असं वाटतं की ते सोपं नव्हतं. कसं मी केलं म्हणजे लोकांना दिसताना असं दिसतं की हा हिला कायच्या 4 ब्रांचेस आहेत, नाही, शी मस्ट बी अर्निंग व्हेरी वेल, आणि हा फक्त तुम्हाला दिसत पण त्याच्या मागचे जे कष्ट आहेत किंवा काय खटाटोप तुम्ही केलाय. म्हणजे तू एकटीने नाही, तुझ्याबरोबर तुझ्या आई सगळे एकीचा स्ट्रगल नाहीये, फॅमिलीचा स्ट्रगल. ती परीक्षा तुम्ही सगळे पास झालात आणि त्याच्यामुळे म्हणजे मी तर म्हणेन की क्षमतेचं पण स्ट्रगल होताच ना, की त्यांनी जबाबदारी घेतली माझी की बाहेरून येणारी मुलगी आहे तर त्यांच्यावर जबाबदारी होतीच ना माझी. नक्कीच. त्याच्यामुळे हा सगळ्यांचा स्ट्रगल. त्यांनी पण एवढं केलं माझ्यासाठी, खूप केलं. आणि माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींचा मी आवर्जून उल्लेख करेन देवयानी, कारण ना काय होतं, होमसिक व्हायचंय, कधी दुःखी व्हायचंय, तर आईची आठवण यायची, घरची आठवण यायची, तर मग त्याबरोबर होत्या माझ्या पूर्ण वेळ. मग आम्ही कुठेतरी बाहेर जायचो, सिंहगडावर जा किंवा घरी रविवारी संध्याकाळी मेस बंद असते, तर मग मैत्रिणींकडे जेवायला जा. तर त्यांनी माझ्या म्हणजे तन्मया माझी मैत्रीण आहे पुण्यातली, तन्मया गोरे, श्रीकला आहे, शिल्पा आहे, म्हणजे मी खूप नावं घेईन, अमिरा आहे, तर ह्या सगळ्यांनी मला खूप खूप मदत केली पुण्यात असताना. क्या बात आहे. आणि खूप मोठी गोष्ट एक लाईफ आपण जे अगदी अगदी म्हणजे, आणि ते माझं अगदी ते असं क्रीम एज होतं त्या वयात मी पुण्यात होते. त्याच्यामुळे डान्स पण शिकले आणि मग मजा पण केली म्हटलं. राईट, असं आहे. म्हणजे बोथ हँड इन हँड गोष्टी होत्या, बिकॉज ते तुझं पॅशन होतं. मुळात तुला ती आवड असल्या कारणाने तू ते जास्त एन्जॉय केलं. माईट बी तिथे तुला स्ट्रगल होता, एक वेगळ्या लेवलचा स्ट्रगल, मेंटल स्ट्रगल, कारण एकतर आई वडिलांपासून आपण आणि अनेक गोष्टी असतात ज्या आपण बऱ्याचदा असं डिरेक्ट ओपनली नाही म्हणू शकतो. तो एक वेगळा स्ट्रगलच असतो इन अदर वे. तो करता करता पण तुझं ते पॅशन असल्यामुळे किंवा तुझं फ्रेंड सर्कल, म्हणजे नृत्यावरचं प्रेम निव्वळ, बॉटम लाईन हे की नृत्यावरचं प्रेम, त्याच्यामुळे सगळं निभावलं आणि आता निभावू शकते. क्या बात आहे. पण एक म्हणजे मला फार छान का वाटलं माहितीये की आता ह्याच्यातून तू जे काही साकारलंयस थोडं मोठं एक ह्याच्या आर्ट फाउंडेशन जे उभं आहे ते निव्वळ असं फक्त वरवरचं नाही, तर त्याला खूप छान एक तुझं बेस आहे. आणि बेसिकली त्याच्यासाठी जी तुझी एक तळमळ आहे की नुसतं म्हणजे हे तुला जे काय ठेवावं असं वाटलं, इथून जो प्रश्न पडला होता तर ते सगळं असं छान डोळ्यासमोर गेलं. म्हणजे स्ट्रगल परत एकदा लैजाचा स्ट्रगल असा की जेव्हा मी 2010 साली डोंबिवलीत आले MA संपवून, तेव्हा ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड संस्था डोंबिवलीत होत्या. तर पुन्हा एकदा मला नव्याने सुरुवात करायची होती आणि मधली 6 वर्ष मी कोणाच्याच टचमध्ये नव्हती. कोणाच्याच म्हणजे कोणाला मी कुठे आहे पुण्यात शिकते एवढंच माहिती होतं ना, तिथे माझं छान चालू होतं सगळं बरोबर. पण इथे तोपर्यंत परत एकदा, कारण सोशल मीडिया वगैरे तेव्हा एवढं काय करते माहित नव्हतं. सो परत एकदा इथे येऊन स्ट्रगल सुरू झाला माझा, कारण माझ्या एकटीला मला ते सगळं परत नव्याने सुरू करायचं होतं. सो नवीन स्ट्रगल सुरू झाला माझा इथे. मग त्यावेळेला कसं केलंस मॅनेज, कारण ऑलरेडी माझ्या मते 2010 म्हणते. 2010 म्हणजे तेव्हा मी सुरुवातीला पहिली 2 वर्ष घरीच शिकवायचे. आधी मी 2 वर्ष शाळेची नोकरी केली, डान्स टीचर म्हणून मी शिकवलं. विश्वज्योत हायस्कूल खारघरला एक शाळा आहे, तर तिथे मी शिकवलं ॲज अ डान्स टीचर, पार्ट टाइम जॉब होता तो. आणि मग तिथून सुरुवात झाली खरी म्हणजे इथे आल्यानंतर. आणि मग मी घरीच 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. आणि मग म्हटलं मग आता मग हळूहळू शाळा कमी करून आपण क्लास सुरू करू. मग तेव्हा 2012 मध्ये क्लास म्हणून सुरू केला असं. मग त्यावेळेला तुझ्याकडे किती स्टुडंट होते जेव्हा तू अगदी पहिली अशी क्लास म्हणून म्हणजे सानिका शुक्ला ही माझी पहिली विद्यार्थिनी, ती अजूनही माझ्याकडे शिकते.
ती आता अलंकार पूर्णची परीक्षा देईल आता या डिसेंबरमध्ये, म्हणजे पहिल्या दिवसापासून आलेली आणि अजूनही आहे. तर तेव्हापासून जो सुरू झालेला प्रवास आहे, आता मी तुला म्हटलं तसं की 100पेक्षा जास्त मुली आपल्याकडे आहेत क्लासमध्ये आणि चालू आहे प्रवास. आणि परत ती जिद्द सोडायची नाही. मी खूप जिद्दी आहे, खूप हट्टी आहे. मला जे हवं तेच मी करते आणि तेच मी करणार आहे कामाच्या बाबतीत मी सांगते. पण ते आवश्यक आहे, नाहीतर मग त्या गोष्टी खूप हेवाळत जातात. म्हणजे आतापर्यंत तुझी जी मेहनत प्रवास आहे त्यानंतर असं होतं की नाही, यू हॅव टू डू दिस. आणि मला शांत बसायला आवडत नाही की एक झालं आता पुढे काय, आता पुढे काय. एनसीपीएचे पण व्यवस्थित तुझे कार्यक्रम लाईनीत होते. 2 वर्षात मी 3 कार्यक्रम केले. म्हणजे मला खूप छान वाटतं की एनसीपीएच्या बॉलवर जेव्हा हे लागतं, फ्लेक्स लागला होता तेव्हा शीतल कपोले हे जेव्हा नाव लागलेलं मी पाहिलं, म्हणजे खूप छान वाटलं. खूप मोठी अचीवमेंट आहे. पण परत एकदा तेच की मी आले शांत. पण एक आहे ना की आज आपल्याला कुठेतरी रेकॉग्निशन मिळणं, म्हणजे त्या फील्डमध्ये आपलं एक रेकॉग्निशन होणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. आणि 12-13 वर्ष इट्स अ ह्यूज पिरियड. म्हणजे की छोटा. मी तुला अजून एक माझं सांगेन ना देव्याने की मी नुसतं शिकवत नाही. तर मला ही माझी जी गोष्ट आहे ना ती क्षमतेला खूप आवडते की मी नुसतं शिकवत नाही. मी गेली 10 वर्ष डोंबिवलीमध्ये कथक नृत्याची स्पर्धा आयोजित करते. अरे वा. लहजाकडनं. तर यावर्षी आपलं 10वं वर्ष आहे. क्या बात आहे. वाव. तर सोलो कथक डान्स कॉम्पिटिशन आपण 2014-15 साली सुरू केली डोंबिवलीमध्ये. तर टिल डेट ती चालू आहे. आपण कोरोनामध्ये सुद्धा थांबलो नाही, आपण ऑनलाईन घेतली. क्या बात आहे. मस्त. तेव्हापासून ती सोलो होती. आता गेल्या वर्षी ऍक्च्युली डुएट आणि ग्रुप पण आपण सुरू केली. अरे वा. तर हे कन्सिस्टंटली. आणि आपल्याकडे बाहेर लहजाची कॉम्पिटिशन आहे का आम्ही जाणार असं एका लोकांना. हो अगदी. म्हणजे कधीही तुमची कॉम्पिटिशन असं आवर्जून बाहेर प्रोग्रामला गेल्यानंतर विचारतात. क्या बात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. परत एकदा म्हणजे ते उत्सुक आहेत कॅन्डिडेट्स की आम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. 2-2, 3-3 वर्ष सलग येतात कॉम्पिटिशनला. नाही आम्हाला लहजाची कॉम्पिटिशन करायचीच आहे असं येतात. आणि इतकं छान वाटतं त्याच्यामुळे ना. परत एकदा म्हणजे आपण जबाबदारी येते आता असं वाटतं की आता आपण एवढं चांगलं केलं तर अजून आपल्याला टिकवलं पाहिजे. खरं. किंवा गेली 4 वर्ष आपण म्हणजे एवढे प्रोग्राम्स आपण करतो. 3 वर्ष तर आपलं ह्या वर्षीचं 3रं वर्ष होतं. एनसीपीए बरोबर कोलॅबरेशन मध्ये. एनसीपीए मुंबई डान्स सीझन असतो दरवर्षी जानेवारी 1st वीक पासून फेब्रुवारी 1st वीक पर्यंत. ओके. ओपनिंग सेरेमनी टू फिनाले. ओके. त्यांची अशी कॉन्सेप्ट आहे की ते तुम्हाला अप्रोच होतात आणि मग तुम्ही तुमच्या शहरामध्ये एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित करायचा. मग ते नृत्याचा म्हणजे परफॉर्मन्स असो, लेग टाइम असो, वर्कशॉप असो, काही नृत्याशी रिलेटेड तुम्ही कोणताही कार्यक्रम करायचा. ओके. ते सगळं तुम्ही ऑर्गनाईज करायचं. हे गेली 3 वर्ष डोंबिवलीत मी करतेय. तर 3ही वर्षी मी 3 वेगळ्या कॉन्सेप्ट राबवल्या. तर हे 3रं वर्ष झालं असं आहे. त्याच्यानंतर इतके प्रोग्राम्स केले ना आतापर्यंत, खूप ऑर्गनाईज केले. म्हणजे अभिमानाने सांगेन की मी डोंबिवलीत यायच्या आधी फक्त आपापल्या नृत्य संस्थांचे वार्षिक कार्यक्रम किंवा 3-4 वर्षात एकदा एक अॅन्युअल प्रोग्राम व्हायचा. मी आल्यापासून हे मान्यही केलंय काही नृत्यगुरूंनी डोंबिवलीत. म्हणजे कार्यक्रमांमध्ये खुल्या कार्यक्रमांमध्ये मान्य केले की शीतल डोंबिवलीत परत आल्यापासून हे इतके कार्यक्रम सुरू झालेले आहेत. कारण मला आठवते पूर्वी कथक वगैरे हे खरंच अॅन्युअल प्रोग्राम होते, लिमिटेड होते. म्हणजे मला आठवतही नाही कुठच्या कार्यक्रमात असा कथकचा परफॉर्मन्स अगदी रेअर, खूपच कमी होता. आणि आता म्हणजे आपल्या डोंबिवलीत महोत्सव होत आहेत जे क्लासिकलचे किंवा कथकचे महोत्सव आहे. म्हणजे ते सुरुवात मी केली क्या मध्ये हे सगळ्यांना करायला. अशा पिना मारत गेले. कारण ह्याची खूप गरज आहे. कारण त्याच्याशिवाय हा प्रसार होणार नाही. कारण आपली शास्त्रीय नृत्यकला म्हणजे हीच असं नाही पर्टिक्युलरली, पण हे फॉर्म्स लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि झाली आता म्हणजे डोंबिवली म्हणजे हब झालं आणि खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बाहेरची लोक सांगतात ना तुमच्या डोंबिवलीत काय तुम्ही सगळे एकत्र, पण ते एकत्र आणणं पण सोपं नव्हतं.
खूप कठीण गोष्ट सगळ्या. कारण असं आता कलाकार म्हणून जेव्हा आम्ही सुद्धा सिरियल्स किंवा हे करताना हा डोंबिवलीत काय कलाकारांची खाणच आहे असं इझिली म्हटलं जातं, पण असं नाहीये. त्याच्यासाठी एकतर डोंबिवलीकरांवरती झालेले मे बी संस्कार आहेत, तिथून जी सुरुवात होते आणि आपल्याकडे नाट्य संस्कृती किंवा नृत्य संस्कृती ही चांगल्या प्रकारे जपली गेली आधी. म्हणजे आधीच्या पिढीने आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलं म्हणून आपणच काहीतरी पुढे करतोय. म्हणजे आय रिमेंबर तू आणि मी उगवते सूर्य वाजपेयी सर करायचं, त्याच्यात एकत्र होतो आणि अगदी लहान होतो आणि त्यावेळेला त्यांनी असं डोंबिवलीतले मोजके कलाकार घेतले होते की जे पुढे जाऊन काहीतरी करतील आणि तेव्हापासून आपण एकमेकींना ओळखतो. म्हणजे ती एक कुठेतरी बघ त्यांनी ते गॅदर करून ठेवलं होतं. त्यांना काय माहिती होतं आपण पुढे जाऊन काय करणार. म्हणजे इट वॉज डेस्टिन की आपल्याला काहीतरी कला म्हणून जपण्यासाठी आपला जन्म झालाय. म्हणजे हे त्यावेळेला ते लिहिलं गेल्यासारखं झालं. पण तेव्हा म्हणजे असं नव्हतं सुरुवातीला की करिअर करायचंय वगैरे. हा त्यावेळेला ते होत गेलं. म्हणजे कल्चरली मे बी तेच म्हणते मी तुला की ते संस्कार जे झाले ना आमच्यावरती आणि आपण वाजपेयी सरांसारख्या लोकांबरोबर राहिले त्यावेळेला म्हणजे ते वातावरण इमॅजिन कर काय असेल आपल्याबरोबर. तेव्हाही आपण शिस्तीतच असायचो, कुठेही आपण धांगडधिंगे गेले नाही. किती सिनियर लोक आपल्या बरोबर असायचे. हो तेच होते. मी तेच म्हटलं आपण आत्ताच्या मुलींकडे बघून ना देव्याने मला तेच वाटतं की आपणही होतो की लहान, पण असं नव्हतं आपण असं नव्हतो. आपण आई वडिलांना असं नाही कधी बोललो किंवा आपण आपल्या टीचर्सना बाईंना शाळेत किंवा अशी उलट उत्तरं नाही दिली. काल का आली नाहीस क्लासला, नाही जमलं असं नाही आपण कधी बोललो. घाबरायचो आपण, अशी उत्तरच आपण गप्प बसायचो. म्हणजे आता उद्या प्रॅक्टिसला या किंवा पुढच्या आठवड्यात या दिवशी प्रॅक्टिसला या असं मुलींना सांगितल्यानंतर मुली म्हणतात मला नाही जमणार, असं माझा क्लास आहे असं म्हणतात अगं मुली डायरेक्ट. आणि मग आपण ना त्यांना नाही म्हणू शकत नाही. आपल्याला असं होतं की बरं ठीक आहे क्लास बदललंय सगळं इतकं. पण नाही ते कसं झालं त्यांना पण तेवढी ना लिबरल आहेत ते लोक, कारण त्यांना तशी ट्रीटमेंट मिळते घरात ना बाहेर. म्हणजे त्यांची मतं व्यक्त करायला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्या आई वडिलांनी असं नाही सांगितलं, आता आपल्याला सांगितलं की तुला बोलवलं नाही ताईने तर जायचं, कारण तो गुरुचा धाक होता. म्हणजे गुरुचा धाक म्हणण्यापेक्षा आई वडिलांनी ती एक मर्यादा सांभाळली होती. मग आता आपण ज्या वेळेला आता आपल्या पिढीला ही तर जबाबदारी घ्यायला लागणारच आहे की आपण पण तो एक ती बॅरियर्स तयार करणं गरजेचं आहे की तुला गुरु सांगतो ना यू हॅव टू लिसन. पण इथे कुठेतरी पालक वर्ग परत एकदा तू म्हणाली सांगायची त्याचं मुलं चुकीचे नाहीये, पालक वर्गाचं थोडस एक वाढवलं गेलं पाहिजे ह्याच्यात. म्हणजे मी माझ्याकडनं प्रयत्न करत असते माझ्या पालक वर्गाला समजवायचा. तुला माहिती आहे थोडं मी म्हटलं तसं वेळ लागतो, गोष्टी घडू शकतात ना देवी. आणि मला असं वाटतं की तुम्ही ना थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. तुम्ही पेशन्स ठेवून मुलांच्या कलेने पालकांच्या कलेने कोणाला दुखवायला खूप जायचं नाही, पण मग हळूहळू त्यांना समजवायचं की आणि मग त्यांना रिझल्ट दिले ना की मग तेही शांत बसतात. की ताई म्हणते ते हा की ठीक आहे जा, मग ते सोडतात हळूहळू. कदाचित तुझ्याकडे म्हणून सानिकासारखी मुलगी जी 12-13 वर्ष झाली आहे, कारण मी अशा अनेक स्टुडंट्सना भेटले किंवा मला असं फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहितीने भेटले गेले स्टुडंट्स, पण समोर गुरुचा अतिधाक सुद्धा त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरतो आणि मुलं मधनच क्लास सोडतात. अशी कित्येक म्हणजे माझ्या आजूबाजूची उदाहरणं की नाही बापरे त्या टीचर खूप ओरडतात किंवा त्या ताई खूप ओरडतात, मी काय डान्स क्लासला काय जाणार नाही. म्हणजे त्या कलेची आवड बाजूलाच राहिली पण त्या भीतीने किंवा ते सहन होत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुझ्याकडनं तू ते बॅलन्स आउट खूप छान पद्धतीने करतेस आतापर्यंत, प्रयत्न करते. दॅट्स गुड. बट म्हणजे नाही म्हणायला ते प्रयत्नच करावे लागतात, त्याला काही पर्याय नाहीये. आणि आता शीतल इथून पुढे असंख्य कार्यक्रम तुझ्याकडे तर करायचेच आहेत. हे तर मला नक्की डेफिनेटली माझ्या अजेंडामध्ये हेच आहे की भरपूर फेस्टिवल्स मध्ये मी अप्लाय केलं गेले 2-3-4 वर्ष मी म्हणेन किंवा जिथे शक्य. काही वेळेला काय होतं ना देवी आणि नृत्याच्या क्षेत्रामध्ये ना खूप पैसे मिळत नाही परफॉर्म करून, पण तुम्हाला स्टेज मिळतं. तर आता असं झालंय की तुम्हाला स्टेज मिळतंय ना तर आपण जाऊया परफॉर्म करायला. 10 मिनिटं चला मुलींना घेऊन चालले, असं झालंय थोडंसं. पण ठीक आहे ना, म्हणजे ही पण फेज जाईल असं मी मुलींना कायम सांगते. ही फेज जाईल, येतील आपल्याला पेड शोज सुद्धा,
पण ते कुठेतरी एक हे आहे म्हणजे असं आहे नाहीये म्हणजे म्हटलं तर असं परफॉर्मन्स मधनं पैसे नाही मिळत तुम्हाला सुरुवातीला तर नाहीच मिळत तुम्हाला स्ट्रगल परत स्ट्रगल शेवटी कलाकार म्हटलं की त्याचा स्ट्रगल संपत नाही खरंय आणि पण ठीक आहे हरकत नाही त्या स्ट्रगल मध्ये खूप वेगळी मजा आहे मजा डेफिनेटली आहे म्हणजे मी त्याला स्ट्रगल म्हणतच नाही मी त्याला मजाच म्हणते कायम रादर जो कलाकार म्हणून जन्माला आलाय ना तो ते अनुभवू शकतो असं मला वाटतं कारण हे भाग्य लागतं की तुम्ही कलाकार म्हणून जन्माला येणार खरंच आहे कारण चहू बाजूंनी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकता ह्याच्या इतकी उत्तम गोष्ट जगात काही आहे आणि मला कधीपासून ज्या वेळेला मी हा पॉडकास्ट सुरू केला ना तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की तुला मला बोलवायचंच आहे पण मग म्हणजे आता सध्या कसं झालं होतं पॅटर्न माझा की सिरीजच झाली ती सगळे उद्योजकच येत होते म्हणजे आता फॉर्च्युनेटली एकातून एक झालं पण मग मी असं म्हटलं की हाही एक प्रकारचा एक व्यवसाय मिळू शकतो आपण आणि मग तो का नाही आपण त्याला व्यवसायाचं स्वरूप दिलं नाही पण तो व्यवसाय हा आता पूर्वापरंपरा आपल्याकडे ह्याच्याकडे एक म्हणजे काय अर्निंग सोर्स म्हणूनच बघितलं गेलेलं आहे म्हणजे आता तू दोन्ही बाजूंनी करतेस म्हणजे तुला ते मुलींना घरासाठी शिकवायची आणि बिझनेस मध्ये व्यवसाय करायचं जसं आता तू म्हणतेस की जे कार्यक्रम तुला पेड मिळत नाही किंवा कमी पेमेंट मिळतं तिथे तुम्हाला पेड शोज मिळावेत ह्यासाठी काही प्रयत्न या थ्रू करता येतील का किंवा काही आयोजक असतात प्रायोजक असतात बरोबर त्यांच्या समोर प्रायोजकांची तर आम्हाला खूप गरज असते कारण आम्ही काय होतं ना देव्यानी क्लासिकल डान्सच्या प्रोग्रामला कधीच प्रायोजक मिळत नाही दुर्दैवाने पण तुम्ही काहीतरी बॉलिवूड सॉंग्स किंवा काय असं करा भरपूर स्वतःहून येतात स्वतःहून अप्रोच होतात तर हे मला थोडंसं कळत नाही की हे चित्र कधी बदलेल आणि आम्ही पण स्ट्रगल करतो ना आम्ही पण मेहनतच करतो आम्ही पण कलाकार चांगलं काम करतो हा तर आम्हाला पण पैशांची गरज आहे कार्यक्रम करण्यासाठी खरं सांगायचं तर आता लोककला आणि हा जो ओव्हरऑल विषय चालू आहे आपल्या आजूबाजूला त्याच्यात मी क्लासिकलला जोडते असं कारण मी तुला सांगते आज लोककलेची म्हणजे अनेक शोज परत येत आहेत तू जर आजूबाजूला बघितलं तर आता माझ्या मध्ये 3 का 4 शोज लाईव्ह चालू आहेत लोककलेसाठी आणि त्याचा पैसा तो जो मिळणारा शोचा पैसा तोही लोककलावंतांसाठीच वापरला जातोय ही खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की आज आपल्याकडे डोंबिवलीकरांसाठी अपील आहे माझं की जे उद्योजक आहेत नवीन आहेत जुने आहेत त्यांनी ह्या गोष्टी थोड्याशा सिरियसली आपण घेऊया की जर आपल्याकडे आज कथ्थक भरतनाट्यम असे अनेक क्लासिकल फॉर्म्स आहेत ज्याच्यासाठी ही लोक खरंच मनापासून काम करतात तर असा एखादा ग्रँड शो किंवा असे काही छोटे छोटे शो जरी झाले तरी सुद्धा त्यातून त्यांना एक आर्थिक आपण म्हणतो सहाय्य होऊ शकतं नक्कीच होऊ शकतं म्हणजे काही वेळेला असं होतं ना देव्याने मी तुला सांगू का की पैसे उचलून द्यायला पाहिजेत असं नाही गिफ्ट पार्टनर जसं होऊ शकतं फूड पार्टनर होऊ शकतं व्हॅल्यू पार्टनर होऊ शकतं अजून काही तुम्ही स्पॉन्सर करू शकता खूप गोष्टी असतात बरोबर जसं उत्सव आय थिंक तुम्हाला अगदी तुला तुझा तर असतोच उत्सव मध्ये गेले एक परफॉर्मन्स अनेक वर्ष मी करते उत्सव मध्ये डोंबिवली जिमखाना आयोजित उत्सव कारण आणि तीही खूप मोठी गोष्ट आहे कारण आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर आणि त्याच्यात तू मुलींना सुद्धा परफॉर्म करायला तुझ्या शिष्यांना गेल्या 2-3 वर्षात तर आपल्या 45 ते 50 मुली परफॉर्म करतात क्या बात उत्सव मध्ये क्या बात त्याच्यामुळे पालक पण आपले खूप खुश असतात की त्यांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मुलींना परफॉर्म करायला नक्कीच डेफिनेटली आणि मी खरंच यातून सांगते की शीतलकडे आता मी तिची जवळची मैत्रीण म्हणून नाही पण मी बघते ज्या वेळेला मुली तिच्या बरोबर असतात ना त्या मोस्ट कम्फर्टेबल शिष्य आणि गुरु मला दिसतात आणि ती ओरडते ती चिडते पण त्यांना कळत असतं की ताई आपल्या चांगल्या ओरडते हेही त्यांना कळतं याचा मला खूप आनंद आहे नाही पण ती चांगल्यासाठी आम्हाला सांगते नाही आता त्यांना कळतं कारण तू तसं म्हणजे आता जी बॅच माझी विचारत आले ना त्या बॅच बद्दल मी हे सांगेन की त्यांना आता कळतं की ताई उगाच नाही चिडत करेक्ट की आपलं पण काहीतरी चुकलंय म्हणून ती चिडली किंवा ओरडली असं म्हणजे परफेक्शन येण्यासाठी तुला जो प्रयत्न किंवा ती अट्टाहास तुझं चालू असतं कारण मी तुला म्हटलं तसं परत एकदा एंड रिझल्ट जे प्रोग्राम पालक बघतात आपल्या आपण ज्या लेवलचे कार्यक्रम आता करतो म्हणजे अॅन्युअल प्रोग्रामचं पण मी तुला सांगेन मी कधीच त्याला गॅदरिंग नाही म्हणत ऍक्च्युली मी त्याला कधीच गॅदरिंग नाही म्हणत क्लासचा मी त्याला अॅन्युअल प्रोग्राम म्हणते क्या बात आहे तर तो प्रोग्राम कार्यक्रम हा कार्यक्रम
प्रोफेशनलच असला पाहिजे. मग तो क्लासचा असो ना तर प्रोफेशनल, म्हणजे जरी क्लासचा कार्यक्रम असेल ना तर एनसीपीएला असो, रिहर्सल तेवढीच करायची, मेहनत तेवढीच घ्यायची, त्याच लेवलचा झाला पाहिजे कार्यक्रम. कारण कार्यक्रम 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 बरोबर, त्याच्याकडे तसंच बघितलं पाहिजे. कारण एकदा ते लूज पडलं की मग संपलं. पण मग ह्याच्यात हा जो कार्यक्रम असतो अॅन्युअल प्रोग्राम, त्यावेळेला सगळी कार्याची कसरत, कारण एकतर शाळा मुलींच्या चालू असतात, कॉलेजेस चालू असतात, मग ते हाऊ यू आर मॅनेजिंग एव्हरीथिंग, कारण सगळ्याच लेवलवरती तुला काम करायला लागतं. सुरुवातीला कॉन्सेप्ट ठरवतो आम्ही काय करायची कार्यक्रमाची, ते मग त्याच्याप्रमाणे ग्रुप्स आपण करतो, पहिल्या छोट्या मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत. मग त्यांना काय काय डान्स आम्ही बसवायचं ते ठरवतो, सगळं चॉकआउट करतो, लिहून काढतो सगळं, आणि मग कॉस्ट्युम्स त्यांचे ठरवतो. मग ते जाऊन सगळ्यांची टोटल करायची, मग ते टेलरकडे जाऊन किती कापड लागेल, वेगवेगळे कॉस्ट्युम्स. दरवर्षी मी मुलींकडनं, म्हणजे मुलींना नवीन कॉस्ट्युम शिवायला सांगते. हे मी माझं ठरवलंय की मुली दरवर्षी नवीन कॉस्ट्युम शिवायचे, जेणेकरून काय होतं ते कॉस्ट्युम आपल्याकडे राहतात, नंतर मुली वापरू शकतात. बरोबर, अशा ह्याने पण. आणि काय होतं, वर्षातनं एखादी परीक्षा असतेच, एप्रिल मे नाही तर नोव्हेंबर डिसेंबर ही परीक्षा असतेच, आणि एखादा प्रोग्राम असतो, सो 2-3 वेळा तर तो कॉस्ट्युम घातला जातो. सो माझं असं मी पहिल्यापासून ठरवलं की आपण शिवायचे कॉस्ट्युम, सगळ्यांचे सेम छान दिसतात, प्रत्येकाच्या मापाचे होतात, ते त्यांच्याकडे राहतात म्हणून. मग ती ज्वेलरी पण कारण मी परत एकदा तेच की श्रीमतींकडे असं की परफेक्ट कॉस्ट्युम छान, ज्वेलरी छान, सगळ्यांची सेम. सो तो ज्वेलरीवर पण माझा भर असतो की आज मी काय चिंचपेटी घातली तर तू दुसरं मोत्याचं घातलं असं नाही, ज्वेलरी पण माझी सगळ्या मुलींची सेम असते. त्याच्यासाठी तो स्ट्रगल करून परत एकदा सगळ्यांसाठी मोजून एवढ्या मुली, मग ते काय होतं मज्जा, तिथे पण मजा. परत 15 मुली असतील तर नेमकं बरोबर 14च अवेलेबल असतात, 17 मुली असतील तर 18 असतात सुदैवाने कधीतरी, मग असं होतं. मग त्याच्यात पण मजा. मग ते एक दिवस जाऊन सगळं घेऊन यायचं, सगळं सामान. म्हणजे आवडीचं काम आहे हे, मला आवडतं. तुला आवड त्याची म्हणून ते सगळं एन्जॉय करते. थर्ड पर्सन जर बापरे किती करतात यार, म्हणजे एका पॉईंट म्हणजे परत एकदा मुंबईला जाऊन तेच म्हणते मी तुला, म्हणजे पालकांना सगळं असं आम्ही ते छान अरेंज करून प्रत्येकाचा किट रेडी करून हातात देतो. माय गॉड, म्हणजे खरंच आल्यावर तुम्ही सगळं सांगितल्यानंतर असं फार वाटतं की छोट्या छोट्या मुली ज्या अशा म्हणजे कुठेतरी अनकम्फर्टेबल झोन मध्ये असतात की नाही जायचंय मला क्लासला वगैरे, त्या माझ्यामध्ये तुझ्याकडे रिटर्न जायलाच नसते. म्हणजे अशी बॅच झाली की काही वेळेला असं त्यांना सांगायला लागतं की अगं आता जा, घरी जा, आता पुढची बॅच सुरू करायची. म्हणजे मजा येते, लहान मुली खूप गोड असतात, मजा येते, मुलींबरोबर काम करायला खूप मस्त वाटतं. तुझी सेंचुरी तर पार झाली आहे, अशा अनेक मस्त मस्त शिष्य तुला लाभो, आणि तुझा पुढचा सगळा प्रवास हा एकदम सुखद आणि सुखकर हो. सुखद म्हणजे माझा नवरा आहे बरोबर म्हणून सुखद प्रवास चालला. लग्नानंतरचा प्रवास हा अमोघचा सपोर्ट आहे म्हणूनच, आणि आता राज्ञी आहे त्याच्यामुळे ते दोघं असतात. आई आहेस काही ऑप्शन नाही ते, पण लाईक की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली माणसं. डेफिनेटली या पिलर्सशिवाय मी कामच नाही करू शकत, कारण सोपं नाहीये. एवढा मोठा पसारा आता मी वाढवला ना देव्याने की तो एकटीने हँडल करणं शक्यच नाहीये मला खरं. त्याच्यामुळे ते पण करतात मनापासून, आणि थोडेसे खटके उडतात ते आपण माणसं होत, आपण नुसतंच काय भेंडीची भाजी गुळगुळीत असली, त्याच्यामुळे एवढं असायला आणि असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा काय असायलाच पाहिजे, त्याच्यामुळे मजा येते. स्ट्रगल काय स्ट्रगल जास्त हसतोच, सारखं नको बोलायला, मजा जास्त आहे. हे शिकण्यासारखं आहे तुझ्याकडे की स्ट्रगलला तुम्ही मजा म्हणून बघा तर तुम्ही जास्त एन्जॉय करू शकता, आणि पॅशनेट राहिलं पाहिजे आपण जे काही करतोय त्याच्याबद्दल, असं मला खूप वाटतं. जिद्द असली पाहिजे तुमच्याकडे, तुमचं एखादी तुम्ही गोष्ट करताना ती जिद्दीने केली पाहिजे. आणि हे ना तुझं मी बघितलंय, तुझ्या सिनियर स्टुडंट्सना तू खूप ह्या गोष्टी देण्याचा म्हणजे सांगण्याचा करत असतेस की तू हे करून बघ, हे कर. म्हणजे मी त्यांना फक्त डान्स नाही शिकवला. आता मी जर एखादा प्रोग्राम ऑर्गनाईज करत असेल ना, तर आता मी न सांगता ते अख्खा एखादा पूर्ण मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज करू शकतात. पूर्ण ट्रेनिंग केलंय मी फक्त शेवटच्या मोमेंटला जरी पोहोचले तरी अख्खं समजा सगळं. आता डान्स कॉम्पिटिशन फॉर एक्झाम्पल दरवर्षी आपण जी करतो ना, मी लास्ट मोमेंट पोहोचते, सगळी कामं आम्ही अलॉट करतो मुलींना की तुला हे करायचंय, हे करायचंय,
सगळं रेडी असतं, सगळं मुली करतात. पण हे पण मॅनेजमेंट गरजेचं आहे. पण उद्या त्यांना फ्युचरमध्ये जाऊन कारण आम्ही तेच शिकलो ना, आम्हाला तेच शिकवलं ना, आम्ही तेच शिकलो, आम्ही नुसता डान्स नाही शिकलो. त्याच्यामुळे महत्वाच्या गोष्टी तू आज एवढा विश्वास आधी दाखवतेस त्यांच्यामध्ये की माझे स्टुडंट ते करणार आहेत, ते करतायत त्याच्यामुळे मी निवांत आहे. हे पण खूप मोठी गोष्ट आहे अगं, कारण आजकाल एवढा एक विश्वास समोरच्यावरती ठेवणंच इम्पॉसिबल लोक आहेत. आणि आहेत गोष्टी तशाच आहे की लेट गो खूप आहे, त्याच्यामुळे नाही आपण पटकन एखाद्यावरती विश्वास ठेवू शकतो. पण ठीक आहे, त्याच्यातनं तू घडवतीयस आज चांगली. म्हणजे वाईट अनुभव पण खूप आले, पण त्याच्यामुळे मला शिकायला खूपच मिळालं. म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं निंदकाचे घर जावे शेजारी असं जे म्हणतात जी म्हण आहे ती अगदी खरी आहे. आणि मला इतकं बरं वाटतं की आहेत ना निंदा करणारे, त्याच्यामुळे मला उलट मी अजून घेते चालेल हो का असं का, चला मी आता करतेच. हे मला जास्त म्हणजे तुम्ही माझं कौतुक करू नका, पण मला क्रिटिसाइज करा, मग मी अजून चिडून ती गोष्ट पुढे जाईल आणि करेन असं वाटतं मला. तू ज्या पद्धतीने घेतेस ना ते देते चौके चक्के, ते काही वेळेला ना म्हणजे कामातच दाखवायचं असं वाटतं की तुम्ही करून दाखवा, शांतपणे करत राहायचं. आणि कलाकाराला तेवढंच आपलं साधन करत राहायचं, सतत काहीतरी काम करत राहा. तुम्ही तुमचं काम तुमच्या बरोबर असतं कायम, सुख दुःख आनंद सगळं सगळं एका बाजूला आणि तुमचं काम एका बाजूला. ऍब्सोल्युटली. काहीही झालं ना तरी काम नाही जोडायचं, हे मी ठरवलंय. कितीही दुःखी असल्याने पूर्वी असं व्हायचं की म्हणजे क्लासमध्ये असताना चिडचिड व्हायची, रडायला यायचं, पहिले उठून आडवून करायला लागायची घोंगू बांधून, 10 मिनिटात शांत नाचायला लागायचं शांत. इतकं मला डान्सने आज दिलंय ना, सुखामध्ये डान्स होता, दुःखामध्ये डान्स होता, सगळ्या बरोबर माझा डान्स बरोबर आहे, डान्स माझ्या बरोबर आहे, मी डान्सला कधी सोडणार नाही, हे मी नक्की माझ्या मनाची ठरवते. आणि ती कला आहे ग, ती आपण आयुष्यभर आपल्या बरोबरच राहणार आहे. नक्की. त्यामुळे म्हणजे यू आर ब्लेस्ड की तुला एकतर आई बाबा यांचा एवढा सुंदर सपोर्ट मिळाला आणि तू पण ते करून दाखवलंस जिद्दीने. म्हणजे हा एक त्यांनी केलं मग मला नाही तर मला कंटाळा मी सोडून दिलं असं नाही झालं, तुझं तिथे शेवटपर्यंत आणलंस. आणि आज सुद्धा आई क्लासमध्ये येते, आई बसते, आई बघते, प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजर असते. आणि तुझंच नाही इतर दुसऱ्यांची कौतुक बघायला तेवढीच हिरिरी. म्हणजे माझ्या मुलींना आज काकू नाही आल्या असं होतं, चुकचुकल्यासारखं होतं. म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे का. आणि तो एक गोड म्हणजे गोडवा आहे तो त्यांच्या स्वभावातला, मी म्हणेन की असं त्यांच्याशिवाय फ्रेम कम्प्लीट नाही होत. तुझ्या लहजाची फ्रेम इनकम्प्लीट आहे का म्हणजे यू आर म्हणजे काय म्हणतात त्याला बिग पिलर नो डाऊट. पण हे छोटे छोटे जे बांधलेस ना ते फार गोड आहेत. आता म्हणजे आता हे एवढा प्रवास आहे तुझा आणि या सगळ्या स्ट्रगल नंतर इथून पुढे तर आहेतच तुझ्याकडे सगळे प्रोग्राम छानच होणार आहेत. आणि आपली एक मैत्रीण आहे अनुजा पुरोहित म्हणून, जिने तुझ्यासाठी खास एक भेटवस्तू आणलेली आहे तुला द्यायला. शी इज अ गिफ्टिंग पार्टनर फॉर टुडेज एपिसोड. तर ती मी तुला देऊ इच्छिते. अनुजाने तुझ्यासाठी खास हँड पेंटेड काही गोष्टी आहेत आणि हे तिने गोल्ड इयरिंग्स आणि तुझ्यासाठी दिले. हा तर माझा अगदीच बिग पॉइंट विषय आहे. किती छान आहे तुला. येस, थँक्यू अनुजा. आणि हे तिने तुझ्यासाठी ब्युटिफुली डन, खूपच सुंदर आहे ग. येस, अप्रतिम केलंय, अप्रतिम केलंय. तिचं कलाक्राफ्ट म्हणून एक सेंटर आहे ज्याच्यामध्ये ती सगळे डिझायनर पीसेस हाताने बनवतात. हे सगळं तिचं हँड पेंटेड. खूपच सुंदर. थँक्यू सो मच अनुजा, मला खूप आवडलंय हे, खूपच सुंदर आहे. आणि कानातलं थँक्यू. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्याच्यासाठी तू वेळ काढलास. कारण पॉडकास्टवरती जाणं आणि काय बोलायचं वगैरे, कारण जनरली कथक किंवा ज्या वेळेला शास्त्रीय कला जिथे येते तिथे ती भाषा वेगळी असते, त्या वेगळ्या लहजामध्ये ते बोलल्या जातात गोष्टी. पण इथे मला असा पॉडकास्ट करायचा होता की जो सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत ही तुझी कला पोहोचावी. हा माझा या सगळ्या मागचा अट्टास. कारण मी तुझा प्रवास जवळनं बघितलाय, कला पोहोचावी आणि म्हणजे माझं मी जी मेहनत एक्झॅक्ट केली ती पोहोचली पाहिजे. एक कलाकार घडणं ही खूप सोपी गोष्ट नाहीये, तर त्याच्यासाठी अपार मेहनत असते, साधना आहे ती जी तुझी आता सुद्धा चालूच आहे. आणि तुझ्या थ्रू किंवा तुझ्या माध्यमातून आता पुढच्या पिढीत त्या तशा मुली घडणार आहेत
ज्या अजून पुढच्या पिढी घडवणार आहेत कदाचित. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला मिळालेली कला त्याचा एक पुढे प्रसार होणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. कारण आपण फॉर्च्युनेट होतो की आपल्याला पूर्वापरंपार चालत आलेल्या गोष्टी मिळाल्या. तसंच इथून पुढे ते चालत राहू दे याच्यासाठी तुझे जे प्रयत्न चाललेत त्यासाठी तुला खरंच आधी मनापासून आभार आणि धन्यवाद. तुला शो मध्ये आलीस त्याबद्दल थँक्यू. मी तुला पण थँक्यू म्हणेन. तू मला टॉक द टॉक या पॉडकास्ट मध्ये मला तू बोलवलंस त्याच्यासाठी मी तुझे आभार मानते देवयानी. कारण मी पहिल्यांदा खरं सांगायचं तर पॉडकास्ट मध्ये बोलायला आले त्याच्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं होतं की मला बोलता येईल की नाही पॉडकास्ट मध्ये. तर हाऊ यू फील आता कसं वाटतं? आता छान वाटतंय. म्हणजे असं मी कधी बोलले नव्हते का, असं स्ट्रगल नाही म्हणणार, अशी माझी जर्नी मी कधी सांगितली नव्हती अशी. ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे मला पण मजा आली जेव्हा आपलं ठरलं तेव्हा मी असा विचार करते की मी काय काय सांगू, काय म्हणजे खरं सांगायचं तर काय काय सांगू आता असे किस्से पण एक आठवत होते कारण त्यावेळेला. पण मस्त वाटलं मला आणि जर्नी छान आहे असं मला आता वाटतंय ना आता तुला. येस आहे जर्नी छान. आणि म्हणजे ना कुठेतरी आता पूर्वीच्या काळी कसं ते लिखित स्वरूपात ते जपलं जायचं. पण आत्ताचा आपला जमाना बदललाय. तर मग का नाही त्या व्हिडिओ फॉर्ममध्ये आणि किंवा एखाद्याला जर ऐकायचंय तर का नाही त्याला ऐकू द्यावं असं मला सतत वाटतं. हा ड्युरेशन खूप कमी आहे नो डाऊट, पण त्यातल्या त्यात एक जो आपल्याकडे माध्यम आहे तो वापरूया आणि लोकांपर्यंत पोहोचूया. तुला मला बोलवावं असं वाटलं याच्यासाठी मला खूप खरंच छान वाटतंय. आणि थँक्यू वन्स अगेन. येस आपण पुन्हा छान कार्यक्रमात भेटूया नक्कीच. थँक्यू. थँक्यू.